तिरुपती बालाजी दर्शन आणि तेही पुण्यात. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आज आम्ही निघालो आहे पुण्यातील केतकवळे येथील भव्य प्रति बालाजी मंदिर पाहायला. इतकंच नाही तर आम्ही पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला किल्ले पुरंदर आणि 13व्या शतकात बांधलेलं ऐतिहासिक प्राचीन भुलेश्वर मंदिर. तर तिथे कसं जायचं, काय खर्च येईल याची सर्व माहिती आम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आज आम्ही चाललो एका क्लासेसच्या पिकनिकला, ते पण पुण्यात. आणि पुण्यामध्ये आम्ही काय काय पाहणार आहोत ते तर तुम्हाला पुढे कळेलच. तर चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. दहिसरवरून निघाल्यावर थोड्याच वेळात बसमध्ये नेहमीप्रमाणे आपले गेम सुरू झाले आणि पहिलाच गेम होता फुगाफोडी. 1 2 3 4 ज्याचा फुगा खाली उसमें क्या सोच हमें बंटा लगे याद रहेगा किसे आगे ले क्या बोलती कंपनी कमाले बहुत मली इनको लग रहा साले मत लग रहे बहुत अपन साले मत कर आई मत तू कट्टर 37 70 17 तक पैसा कैसा मरी गदरा नंदा गजरा गजरा या बोली ना गुड गया माझ्यावर वसूल ट्रक मला भेटले रे पूजा चौकात मला बोला सामने चोरीसने घांगाला नशीब माझी मित्रांनो, ही लहान मुलं बघा गेम खेळून आणि रॅप करून दमून कशी झोपलेत ते. यांना बघून आमचे लहानपणीचे पिकनिकचे दिवस आठवले. सकाळी 5 वाजता आम्ही हॉटेलला पोहोचलो आणि ह्या हॉटेलचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. किती सुंदर व्ह्यू आहे. 100 रुपये पर पर्सनमध्ये फ्रेश होऊन आम्ही थेट मंदिराकडे निघालो. तू पण बोल. हाय, तू पण बोल. आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. ओम साईराम. ओम साईराम. तू बस मध्ये कोण घुसघुस करायचं? तू आणि पट्टी चालवून का? खरं सांग, मला तर वाटतं तुझं मला वाटतं खरं कोण खरं तू तर मला सर्दी आली मला माहिती. मंदिराच्या आवारात लेफ्ट साईडला चप्पल स्टँड आहे, कारण मोबाईल मंदिराच्या आत अलाउड नाही. तर प्रति बालाजी मंदिरला कसं यायचं? जर तुम्ही मुंबईहून ट्रेनने येत असाल तर दादर किंवा CST वरून ट्रेन पकडा आणि पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनला या. त्याचं स्लीपरचं तिकीट 140 रुपये पर पर्सन आहे. पुणे स्टेशनवरून स्वारगेट बस स्टँडला या. तिथून नारायणपूरकडे जाणारी कोणतीही बस किंवा टॅक्सी पकडून तुम्ही प्रति बालाजी मंदिरापर्यंत येऊ शकता. आणि STचं तिकीट सुमारे 100 ते 150 रुपये पर पर्सनपर्यंत आहे. मंदिर परिसरामध्ये असे छोटे मोठे खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत. या स्टॉलवरचा खाऊ बघून तोंडाला पाणी सुटले आणि आम्हाला आमच्या लहानपणीच्या शाळेची आठवण आली आणि ते घेण्यापासून आम्हाला राहवलंच नाही. प्रति बालाजीला ट्रेन व्यतिरिक्त तुम्ही गव्हर्नमेंट बसने सुद्धा येऊ शकता. दादर किंवा बोरिवली बस स्टँडवरून पुण्याला जाणारी बस पकडा आणि पुण्यात स्वारगेट बस स्टँडला उतरा. त्याचं तिकीट पर पर्सन 277 रुपये आहे. स्वारगेटवरून नारायणपूरला जाणारी कोणतीही ST पकडून प्रति बालाजी मंदिरापर्यंत या. ज्याचं तिकीट 50 ते 100 रुपये पर पर्सन आहे.
आणि तिसरं ऑप्शन आहे प्रायव्हेट व्हेकल. मुंबईपासून हे मंदिर सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजेच तुम्ही 4 ते 5 तासात या मंदिरापर्यंत पोहोचू शकता. प्रति बालाजीचे दर्शन करून आम्ही चाललो पुरंदर किल्ल्याकडे. पुरंदर किल्ल्यावर कॅमेरा अलाउड नाही, तर तो किल्ल्याच्या एंट्रन्सला जमा करावा लागतो आणि पायथ्याला पोचलात की मोबाईलसुद्धा जमा करावा लागतो. त्यामुळे आम्ही काही रेकॉर्ड करू शकलो नाही. पण पुरंदर ट्रेक करताना तिथले दृश्य बघून छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर येतो आणि मन गर्वाने व डोळे पाण्याने भरून येतात. तुम्ही सुद्धा हा अनुभव नक्की घ्या आणि नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. पुरंदर किल्ला सर करायला साधारणतः 1 ते 1.5 तासाचा वेळ लागतो, तर त्यानुसार पाण्याची बॉटल तुमच्या सोबतच ठेवा. पुरंदर किल्ल्याला जायचं असेल तर सेमच प्रोसेस आहे. एकदा का तुम्ही मुंबईहून पुण्याला ट्रेनने आलात तर तुम्हाला पुण्याहून बसने स्वारगेट, मग तिथून सासवड आणि नंतर नारायणपूर बेस विलेजला यायचं आहे. जवळजवळ 3 तासाच्या ट्रेकिंगनंतर सर्व मुले थकून बघा कशी झोपली आहेत. त्यांना तर आता डायरेक्ट घरीच जायचं होतं, पण नाही. आपला अजून एक प्लेस बाकी आहे, ते म्हणजे भुलेश्वर मंदिर. त्याचसाठी तर आम्ही या पिकनिकला आलो आहे. शेवटी तो क्षण जवळ आलाच. आम्ही संध्याकाळी 5 वाजता मंदिराच्या पायथ्याशी पोचलो आणि जवळपास 5 मिनिटं चालून मंदिराचा कळस दिसू लागला. पुण्याजवळील यवत येथील भुलेश्वर मंदिर हे 13व्या शतकातील यादवकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले प्राचीन शिवमंदिर आहे. टेकडीवर वसलेले हे मंदिर त्याच्या नक्षीकाम, दौलतमंगल गडांचे अवशेष आणि पौराणिक कथांसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये काळ्या पाषाणात कोरलेले आहे. मंदिराच्या भिंतीवर नर्तकी, वादक आणि पौराणिक दृश्य कोरलेले आहेत. या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे आणि नंदी एक भव्य अशा मंडपात विराजमान आहे. या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहे. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांची मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतीवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. भुलेश्वर मंदिरातील शिल्पे शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे. पुरातत्व खात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले आहे. मंदिराची मूळ बांधणी 13व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे 18व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पुण्यापासून अंदाजे 50 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरून निघून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे शेअर रिक्षाने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते. तसेच यवत सासवड ही बस यवतवरून भुलेश्वर मार्गे सासवडला जाते. तर प्रति बालाजी मंदिर, किल्ले पुरंदर आणि भुलेश्वर मंदिराला जाण्याचा सर्व खर्च स्क्रीनवर दिला आहे. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. महाराष्ट्रातील एक अद्भुत चमत्कार मानले जाणारे गणपतीपुळे मंदिर, हिरव्यागार डोंगर दऱ्या आणि दाट जंगलांनी नटलेले मनमोहक हिल स्टेशन माथेरान, तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाने भरलेले मिनी वृंदावन पालघर या सर्व सुंदर ठिकाणांचा अनुभव घेण्यासाठी आमच्या चॅनलवर जाऊन हे 3ही व्हिडिओ नक्की पहा. 3ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.